तुमच्याकडे म्हणजे कौटिल्याच्या सप्तांग थिअरीमध्ये मित्र नावाचं एक आहे. मित्र म्हणजे खांद्यावर हात टाकणारे मित्र नव्हे, तर मित्र राष्ट्र असं त्याला बहुधा अभिप्रेत आहे. तो म्हणतो की जर मित्र नसतील म्हणजे मदत करणारे राजे तुमच्यापाशी नसतील तर अशा वेळेला संकट आलेल्या राजाने दुर्गांचा आश्रय घ्यायला हवा. जिथे शत्रूजवळ कितीही मोठं सैन्य आलं तरी तो शत्रू त्याच्या अन्नसामुग्रीवर, त्याच्या गवतचाऱ्यावर, त्याच्या लाकूड फाट्यावर किंवा पाणी ह्या गोष्टींच्यावर बाध आणू शकणार नाही या गोष्टींना, किंवा त्याचे ते सप्लाय लाईन्स तोडू शकणार नाही. आणि हे करायचा त्याने जर प्रयत्न केला शत्रूने तर त्याची हानी त्यालाच भोगावी लागेल. अशा ठिकाणी धान्यादींचे भरपूर साठे असलेला आणि रक्षणासाठी सैन्य असलेला असा दुर्ग त्या संकट आलेल्या, ज्याच्यावर संकट आलंय अशा राजाने केव्हाही पसंत करावा. राज्यवृद्धी, राज्य वाढवायचं आहे तुम्हाला, तर ते वृद्धीचं धोरण जेव्हा तुम्ही ठेवता, म्हणजे गेल्या वेळेला मी जे म्हटलं होतं की लब्धस्य प्रतिपालिनी, जे लाभलं आहे त्याचा प्रतिपाळ करणारं आणि त्याची अभिवृद्धी करणारं, असं जर अशी वेळ असते, हे जर तुमचं धोरण असेल तर निरनिराळ्या कारणासाठी दुर्गांचा आश्रय घ्यायला हवा तुम्ही त्या राजाने. म्हणजे संरक्षणासाठी असेल, आक्रमणासाठी असेल, विश्रांतीसाठी असेल, पण दुर्ग सोडू नयेत असं कौटिल्य म्हणतो. पुन्हा शिवछत्रपती आठवतात की आपल्याला. इतर जे आचार्य आहेत कौटिल्याच्या अगोदरच्या कालखंडातले किंवा त्याला समकालीन असलेले कदाचित, ते म्हणतात की हे शक्य जर झालं नाही एखाद्या राजाला तर त्याने दुर्ग सोडून निघून जावं, किंवा जे राजपुतांनी केलं, जोहार केला, केसरिया केला, जोहार नाही सॉरी केसरिया केला, तो कौटिल्य म्हणतो म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की दिव्यावर कोसळणाऱ्या पतंगाप्रमाणे शत्रूवर तुटू न पडावं, असं इतर आचार्य सांगतात. कौटिल्य म्हणतो नाही, हे बरोबर नाही, मूर्खपणा आहे. तो म्हणतो तह करावा वा युद्ध करून तहाचं बोलणं करावं आणि त्यावेळी आसराही शोधावा. पन्हाळ्याचा वेढा आठवतो? किती सामायिक आहे दोन्ही गोष्टीमध्ये, तत्व किती परफेक्ट आहेत, मॅच होणार. पुरंदरची लढाई आठवते? हेच केलं शिवछत्रपतींनी. बहुधा कौटिल्याची शिकवणी त्यांनी ठेवली असावी असं आपण म्हणूया. जनपदावर आलेलं संकट आणि दुर्गावर आलेलं संकट ह्याची जेव्हा तुलना करतो कौटिल्य, तेव्हा तो म्हणतो की पर्वतदुर्ग आणि जलदुर्ग यांच्यात वस्ती नसते, कारण ते सरहद्दीवरचे दुर्ग आहे. तिथे जनपदाचा अभाव असतो असं तो स्पेसिफिकली सांगतो. वस्ती नाही आहे तिथे. जनपदातील जी लोक आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे जनपदात राहणारी, त्यांच्यामध्ये सेटल्ड आहेत, ती स्थैर्य आहे, त्यांच्यामध्ये शौर्य आहे, दक्षता, सावध असतात ती माणसं, संख्या विपुल असते. मात्र जनपद आणि दुर्ग यांच्यावर आलेल्या संकटाच्या वेळेला जिथे लढवय्या लोकांची वस्ती जास्त, त्या ठिकाणचं संकट अधिक गंभीर असं कौटिल्याचं स्पष्ट मत आहे. कारण सैन्यावर आलेलं ते संकट आहे. प्रजेवर आलेलं संकटापेक्षा सैन्यावर आलेलं संकट हे जास्त गंभीर आहे असं कौटिल्याचं स्पष्ट मत सांगतो तो. कोश, तुमचं राज्य, तुमचं अर्थ जे आहे, अर्थ खातं जे आहे, जो राज्याच्या चालण्याचा कणा आहे, याच्यावरच्या संकटांच्या पैकी कोशावरलं संकट अधिक गंभीर असं पिशून नावाचा विद्वान सांगतो. कारण तो म्हणतो की दुर्गांची जी निर्मिती आहे, दुर्गांचं जे संरक्षण आहे, त्यांची दुरुस्ती आहे, त्यांची डागडुजी आहे, जनपद, मित्र, शत्रू यांचा प्रतिपाळ करण्याची जी ताकद आहे, सैन्यबळाचा वापर करण्याची जी ताकद आहे,
त्याचा मूळ स्रोत हा कोशात असतो, खजिन्यात असतो. ती ताकद आहे त्याच्यावर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्यावर तुमच्या राज्याचा डोलारा उभा असतो असं पिशूनं म्हणतो. तो म्हणतो कोश जर तुमच्या दुर्गात असेल तर शत्रू तिकडे फितुरी करू शकतो आणि संकटकाळी वेळ जर आली तर खजिना घेऊन कुठेतरी पळून जाता येतं. पैसा तुमच्याकडे असेल तर मग राज्य पुन्हा उभं करता येतं. दुर्ग घेऊन काही पळून जाता येत. काहीसा विचार केला तर हे बरोबर आहे की वाटतं, पण कौटिल्य म्हणतो नाही, हे चुकीचं आहे. हे म्हणतो हे साफ चुकीचं आहे. तो म्हणतो कोश असेल, सैन्य असेल, गुप्त युद्ध असेल की जे दिसत नाही, किंवा घरभेदी जे आहेत, देशद्रोही जे आहेत त्यांचं दमन असेल, सैन्यबळाचा वापर असेल, तुमच्या मदतीला जर सैन्य येणार, तुमच्या मित्र राष्ट्राचं सैन्य तुमच्या मदतीसाठी जर येत असेल तर त्या सैन्याला रिसीव्ह करणं, त्या सैन्याचा स्वीकार करणं आणि त्या जोरावर परचक्राचा प्रतिकार करणं, शत्रूच्या आक्रमणाचा प्रतिकार करणं, ह्या गोष्टी तो म्हणतो ह्या गोष्टी दुर्गावरच अवलंबून आहे. दुर्ग जर नसेल तर कोश शत्रूच्या हातात जातो, कारण ज्यांना दुर्गांचं संरक्षण आहे त्यांचा उच्छेद होत नाही असं कौटिल्याचं ठाम मत आहे. आज्ञापत्र अमात्य काय सांगतात की गडकोटांचा आश्रय नसताना फौजेच्याने परमुलकी टिकाव धरून राहत नाही आणि फौजे विरहित परमुलकी प्रवेश होणेच नाही. इतकी याचे कारण ते गडकोट विरहित जे राज्य, ते राज्याची स्थित म्हणजे अभ्रपटल न्याय आहे. ही कौटिल्याच्या विचारधारेची थेट झाक आज्ञापत्रात तुम्हाला आढळते, स्पष्ट उतरलेली तुम्हाला दिसते. हा योगायोग म्हणावा मला नाही वाटत. हा योगायोग नाही. हे जे ज्ञान आहे, हा जो दुर्गशास्त्राशी संबंधित असलेला हा जो वारसा आहे, हा वारसा आज्ञापत्रात देखील बोलतो आहे पंतमात्यांच्या रूपानं, त्यांच्या लेखणीतून. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सहसा आपल्याला अभिमान आहे, विषय त्याच्याबद्दल वादच नाही की दुर्ग म्हटला, गड म्हटला, किल्ला म्हटला की शिवछत्रपती आठवतात. पण शिवछत्रपती जेव्हा आठवतात तेव्हा या वारशाचं आपल्याला कधी कधी विस्मरण झालेलं असतं आणि ते होऊ नये ह्याच्यासाठी ही बडबड चाललेली आहे. पूर्वजांच्या करण्याचं ऋणी असणं हे खूप चांगलं लक्षण आहे असं म्हणतात. हा विषय त्याच्यासाठी आपण बोलतो आहोत आणि तुम्ही शांतपणे ऐकता आहात. ही जी संकट आहेत त्याच्याविषयी कौटिल्य सांगतो की शत्रू राष्ट्राचे म्हणजे आपल्या स्वतःच्या राष्ट्रातले जे मुख्य अधिकारी आहेत, सरहद्दीवरचे जे दुर्ग आहेत त्यांचे मुख्य अधिकारी आहेत, सरहद्दीवरच्या पुलिंद असतील, चांडाळ असतील, ह्या ज्या रानटी टोळ्या आहेत आदिवासी मुळात, त्यांचे जे मुख्य आहेत, तुमच्या शस्त्रांच्या धाकाने, तुमच्या पराक्रमाने तुम्ही ज्याला शरण आणलेलं आहे असे तुमचे मांडलिक आहेत, यांच्यापैकी जर कोणी बंड जर केलं तर ह्याला तो बाह्य अधिकाऱ्यांचं बंड असं म्हणतो. तो म्हणतो याचं हर उपायाने, म्हणजे देशद्रोही मुळामध्ये यांचं हर प्रयत्नाने आणि हर उपायाने यांना ठेचून काढावं, त्यांचं दमन करावं. आणि एवढंच नाही तर या प्रकारची बंड शत्रूच्या राज्यात उभी राहतील असे प्रयत्न करावेत. आपल्या राज्यातली बंड शमवावीत आणि ही आग दुसरीकडे नेऊन लावावी, शत्रूकडे. युद्धकाळी जेव्हा तुम्हाला पळून जायला लागतं, तिथे जेव्हा तुम्हाला आश्रय घ्यावा लागतो आणि जिथे राखीव सैन्य ठेवलेलं आहे, असा पर्वतदुर्ग किंवा वनदुर्ग पिछाडीला राहील अशी काळजी घेऊन, असा विचार करून
तुम्ही स्वतःला अनुकूल असलेल्या भूमीवर युद्ध करावं. शिवछत्रपतींचं प्रत्येक युद्ध हे दुर्ग पाठीशी घेऊन झालेलं आहे, हे या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. शत्रू जवळ येऊन ठेपला आहे, दुर्गांचा आश्रय घेणं नाईलाज आहे. आता तर जनपदामध्ये जी शूर माणसं आहेत, जी माणसं युद्धाला घाबरत नाही आहेत, जी पराक्रमी आहेत, अशांना दुर्गात घेऊन या असं तो कौटिल्य सांगतोय. आणि दुर्गात जी हे करू न शकणारी माणसं आहेत त्यांना दुसरीकडे नेऊन तुम्ही त्यांना स्थलांतरित करा. कारण या क्षणाला दुर्गामध्ये तलवारी गाजवणाऱ्यांची गरज आहे असं कौटिल्याचं मत आहे. तो म्हणतो दुर्गाच्या सभोवतालचा अनेक मैलांचा परिसर जाळून बेचिराग करा, पाण्याचे बंधारे फोडून टाका, पाणी दूषित करा, लाकूड फाटा जे काही आहे, गवत लाकूड फाटा सगळं जाळून टाका. तुमच्याकडे स्टॉक आहे किल्ल्यावर, पण बाहेरच्या प्रदेशामध्ये शत्रूचे हाल व्हावेत. कारण जनावरं आहेत, माणसं आहेत, त्यांना जर नाही मिळालं तर त्यांचे हालानं कुत्र खाणार नाही. तर हे सगळं तुम्ही करा. आणि म्हणजे खंदक खोदा, त्याच्यामध्ये काटेरी तारा घाला वगैरे वगैरे, जे काही त्यांना डिटरंट्स आहेत ते तुम्ही वापरा. आणि तुम्ही जे स्वतः ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. तो म्हणतो दुर्ग काबीज करताना अगोदर शत्रूला दुर्बल करा आणि मग दुर्गाला वेढा द्या. म्हणजे त्याची रसद तोडा, त्याच्या पेरण्या, त्याचं उगवलेलं धान्य याचा नाश करा. त्याला ज्या रसद पुरवण, त्याच्या सप्लाय लाईन्स ज्या आहेत त्यांचा तुम्ही नायनाट करा. रोगराई असेल, दुष्काळ असेल, संरक्षण सामुग्री त्यांच्याकडची संपलेली असेल, सैन्य त्याचं थकलेलं असेल, अशी ही वेळ शत्रूच्या दुर्गाला वेढा घालण्यासाठी सगळ्यात योग्य असं कौटिल्य म्हणतो. कारण ती माणसं शरीराने नव्हे तर मनानेही थकलेली असतात. तो म्हणतो दुर्गाला वेढा देऊन त्याचा शत्रूचा पाण्याचा साठा आहे तो दूषित करायचे, खंदक फोडून टाकायचे किंवा ते मातीने भरून टाकायचे. तो एकदम विलक्षण एक कल्पना सांगतो की पक्ष्यांच्या शेपटांना तुम्ही ज्वालाग्राही पदार्थ बांधा आणि ते दुर्गामध्ये ते पक्षी सोडून द्या, की ते दुर्गा आगीच्या. हा एक उपाय त्यांनी सांगितलेला. कदाचित तो वापरण्यात येत असेल किंवा नाही, ठोक नाही, पण तो सांगतो. म्हणजे हे पक्षी उडून कदाचित ते ट्रेंड पक्षी असतील, की दारूखाने असतील, तोफा असतील, बंदुका असतील, म्हणजे किंवा जे काही दारुगोळा असेल तिथे जाऊन, किंवा जिथे लाकूड ठेवलेलं असेल, लाकडी घरं असतील, तर त्यांना आग लावण्याच्या कामासाठी कदाचित हे पक्ष्यांचा वापर केला जात होता असेल त्या काळामध्ये. आपल्याला खरंच ठाऊक नाही. आणि सगळे घोळ करून तो शत्रू हैराण झाला, वेडा झाला, त्रस्त झाला, की ती दुर्गावर हल्ला करण्याची योग्य वेळ, तो दुर्ग काबीज करण्याची योग्य वेळ हे तुम्ही समजून घ्या. तो सांगतो फितुरीला प्रोत्साहन असेल, गुप्तहेरांची योजना असेल, हिकमतीने शत्रूला बाहेर काढणं असेल, वेढा देणं आणि हल्ला करणं, हे म्हणतो तो दुर्ग जिंकण्याचे, दुर्ग शर करण्याचे हे 5 उपाय आहेत असं कौटिल्य म्हणतो. दुर्ग, राष्ट्र आणि सैन्य यांच्यावरल्या अधिकाऱ्यांच्या तो म्हणतो सतत बदल्या करत राहा. आज्ञापत्रामध्ये देखील त्यांनी सांगितले की हवालदार 3 वर्षांनी बदलायचा, सबनीस 4 वर्षांनी बदलायचा, अजून एक अधिकारी आहे त्याची बदली 5 वर्षांनी करायची. आणि ती म्हणजे आपण बोलणारच आहोत त्या विषयावर, आत्ता बोलत नाही मी, पण आता इथे आठवलं की तोही म्हणतो की अधिकाऱ्यांच्या बदल्या तुम्ही करत राहा म्हणून. कौटिल्याच्या या अर्थशास्त्रामध्ये 15 अधिकरणं आहेत, म्हणजे 15 चॅप्टर्स आहेत मोठाले. त्यातली शेवटची 2 प्रकरणं, ते एक आहे ते गूढ प्रयोग आहेत, म्हणजे ते गंमत म्हणून वाचायला हरकत नाही, तथ्य असेल कदाचित त्याच्यामध्ये, ह्या विषयाचे तज्ज्ञ त्याविषयी बोलू शकतील, मी नाही. पण त्याच्यामध्ये म्हणजे कावळ्याच्या अंड्याच्या बलकामध्ये डोळ्यात घातलं किंवा रात्रीचं दिसतं वगैरे वगैरे, ते गूढ प्रयोगांच्या विषयीचं एक प्रकरण आहे. आणि दुसरं एक आहे शास्त्रीय विवेचनाची पद्धत नावाचं एक पद्धत आहे. ही 2 अधिकरणं जर वगळली तर राहिलेली जी 13 अधिकरणं आहेत, 13 चॅप्टर्स जे आहेत, तर त्या 13 चॅप्टर्समध्ये साधारण मला वाटतं 250 प्रकरणं आहेत.
तर त्या 250 प्रकरणामध्ये आत्ता मी जे काही बातमी तुम्हाला जे सांगितलं दुर्गांच्या संदर्भातलं, असे दुर्गांचे परोक्ष आणि अपरोक्ष असे जवळजवळ 250 वेळा उल्लेख आलेले आहेत. ह्याच्यामध्ये अध्यक्षप्रचार आणि दुर्गविधानम या 2 प्रकरणांचा अंतर्भाव नाही. ती 2 प्रकरणं केवळ दुर्ग या विषयालाच लागलेली आहेत. सांगण्याचा उद्देश असा की दुर्ग हा प्रकार किती महत्त्वाचा होता, दुर्ग हा विषय किती निकडीचा होता राज्यकर्त्याच्यासाठी, किती तो सूक्ष्मतेने त्याचा विचार केला जात होता, हे या सगळ्या प्रकारातनं तुमच्या आमच्या लक्षात यायला हवं. कौटिल्यासारखा माणूस जो नेमके शब्द बोलतो, नेमका विचार करतो, तो माणूस जेव्हा 250 वेळा 13 प्रकरणांच्या मध्ये 13 चॅप्टर्समध्ये 250 वेळा दुर्गांचे उल्लेख करतो, त्यावरून आपण एक घट्ट खूणगाठ मनाशी बांधू शकतो की दुर्ग हा विषय किती महत्त्वाचा होता, किती त्या विषयाला किती अनन्यसाधारण महत्त्व होतं, हे या गोष्टीतून अगदी ठळकपणे अधोरेखित होतं. त्यातला जो 8वं अधिकरण आहे, 8वा चॅप्टर आहे, त्याच्यात पहिल्या अध्यायात मला वाटतं तो म्हणतो, कौटिल्य म्हणतो की दुर्गामुळे कोश आणि सैन्य सुरक्षित राहतात. कारण त्याची उत्पत्ती म्हणतो तो दुर्गामध्ये होती. दुर्ग कारण आहे कोश आणि सैन्याच्या उत्पत्तीसाठी. कोश असेल, सैन्य असेल, गुप्तयुद्ध असेल, आपल्या स्वतःच्या पक्षातली शिरजोर लोकांचं दमन असेल करायचं, बळाचा वापर करायचा असेल, मदतीला मगाशी म्हटलं तसं मदतीला येणाऱ्या सैन्याचा स्वीकार असेल आणि परचक्र निराकरण असेल, रानटी टोळ्यांचा प्रतिकार असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो म्हणतो दुर्गावर अवलंबून आहेत. दुर्ग जर नसेल तर कोश शत्रूच्या ताब्यात जातो आणि तो पुढे तो खूप महत्त्वाचा म्हणतो की दुर्गांना ज्याचं संरक्षण आहे त्यांचा उच्छेद होत नाही असं दिसून येतं. लखलखित उदाहरण शिवछत्रपतींचं तुमच्या आमच्या समोर आहे. एक मिनिट. रामचंद्र पंत अमात्याचे आहेत, दुर्ग महिमा सांगतात. त्यांच्या आज्ञापत्राच्या 8वं जे प्रकरण आहे त्या 8व्या प्रकरणामध्ये जेव्हा ते दुर्ग महिमा सांगतात तेव्हा ते कौटिल्याचे विचार पुढे नेत आहेत. त्याच्यात ते म्हणतात की त्यापेक्षा, काही अगोदरचा रेफरन्स आहे, ते म्हणतात त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी कोणी करायचं, हे राजाने काय करायचं तर अधिकोत्तर साधनी स्वतः गड किल्ल्यांची उपेक्षा न करता परमसावधपणे त्या गडकिल्ल्यांची, तुमच्या ताब्यात जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबूती करावी. नूतन देश साधणं आहे, नवीन राज्य जिंकणं आहे, नवीन प्रदेश तुमच्या ताब्यात घेणं आहे, तर त्या देशी जी स्थळे असतील ती महाप्रयत्ने हस्तवश करावी. मग तिथे कमी बघायचं नाही, प्रखर प्रयत्न घेऊन शत्रूच्या राज्यातले दुर्ग स्थळं जी असतील ती हस्तगत करायची. ज्या देशात गडकोट नाहीत त्या देशात आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीने नवीन नूतन स्थळे बांधून, म्हणजे ते करत असताना बांधित तो देश आक्रमावा. त्या स्थळाचे स्थायी आश्रयी सेना ठेवून पुढील देश स्वशासने वश करावा. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या ताब्यात प्रदेश नाही आहे, त्या प्रदेशात पाय रोवण्यासाठी तुमच्याकडे ठाव नाही आहे, तर तुम्ही जो प्रदेश तुमच्या ताब्यात आलेला आहे तिथे किंवा नसेल जरी आला तर जबरदस्तीने, म्हणजे लष्करी ताकदीने पुढे घुसून त्या देशामध्ये, त्या जागेमध्ये नवीन स्थळे बांधून, नवीन राजधानी स्थापन करावी. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या ताब्यात प्रदेश नाही आहे, त्या प्रदेशात पाय रोवण्यासाठी तुमच्याकडे ठाव नाही आहे, तर तुम्ही जो प्रदेश तुमच्या ताब्यात आलेला आहे तिथे जबरदस्तीने, म्हणजे लष्करी ताकदीने पुढे घुसून त्या देशामध्ये, त्या जागेमध्ये
स्थळ बांधा. नवीन स्थळ म्हणजे काय? दुर्ग बांधा. त्या दुर्गांच्या आश्रयी सेना ठेवून पुढील मुलूक स्वशासने वश करावा. अगदी मोलाचं पंतमात्य बोलता की गडकोटांचा आश्रय नसता परमुलकी फौजेशाने टिकाव धरून राहत नाही. गडकोटांचा जर आश्रय नसेल तर तुमची फौज परमुलखामध्ये टिकाव नाही धरू शकणार हो. ती पायावर उभीच नाही राहणार. फौजे विरहित परमुलकी प्रवेश होणेच नाही. इतकी याचे कारण जे गडकोट विरहित राज्य त्या राज्याची स्थित म्हणजे आभ्रपटल न्याय आहे. आज सैन्य खूप दणकून तुम्हाला दिसतंय समोर. तुमच्यापाशी दुर्ग नाहीत. उद्या जर परचक्राचा चपेटा वाजला तर वाऱ्याने ढग उधळतात तसं तुमचं राज्य उधळलं जाईल. आत्ता होतं, उद्या नव्हतं होईल. अभ्रपटल न्याय आहे. याकरिता ज्यांना राज्य पाहिजे त्यांनी काय करावं? कौटिल्य मगाशी हेच सांगून गेला. पंतमात्य म्हणतात की हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचं मूळ, गडकोट म्हणजे खजिना. कौटिल्यही तेच म्हणतो की कोशाचं मूळ आहे, सैन्याचं मूळ आहे ते. गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचं बळ, गडकोट म्हणजे म्हणतो राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार. काय सुंदर शब्द वापरलाय. किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण यैसे पूर्ण चित्तास आणून कुणाचेही भरवशावर न जाता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा. कोणाचा विश्वास धरू नये. हे राज्य साधनाचं काम आहे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार. तुम्ही कोणावर विश्वास टाकलात की तुमचा दुसऱ्यावरही विसंबिला, त्याचा कार्यभाग उडाला. इतकं स्पष्ट लिखाण, इतकं दुर्गांच्या बाबतीतलं ह्या दोघांनी जे लिहिलं. म्हणजे हे रादर त्याच्यासाठी मी ओंकारला त्या दिवशी म्हटलं की ह्या दोन्ही विषयांच्यावर वेगळं एक आपण हे करूया, सेशन करूया. कारण हे इतकं साम्य आहे या दोन्ही गोष्टींच्यामध्ये. या दोन्ही विचारधारांच्यामध्ये अंतर जवळजवळ 2000 वर्षांचं आहे. आणि ती गंमत आहे. हे थेट दोन टोकं जरी दिसली, म्हणजे हे मी मगाशी पुन्हा म्हणतोय की ही दोन टोकं जरी दिसली तरी देखील मधला सबंध कालखंड याच वर्षाच्या वाटेवर चाललेला आहे, याबद्दल वाद नाही. मला वाटतं 1716च्या सुमाराला रामचंद्र पंतांनी आज्ञापत्र हे लिहिलेलं आहे. ते म्हणतात की श्रींच्या म्हणजे देवाला हे राज्य व्हावं, देवाला ह्या राज्याचा अभिमान आहे, देवाला ह्या राज्याचा जो स्वामी आहे त्याचा पूर्ण अभिमान आहे. हे राज्य प्रतिदिन प्रतिपद चंद्ररेखे व वर्धिष्णू दिनप्रतिदिन या राज्याची अभिवृद्धी व्हायला हवी. ही ईश्वर इच्छा बरोत्तर. तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामी म्हणजे शिवछत्रपतींनी यांनी हे स्वराज्य कोणे साहसे व कोणे प्रतापे निर्माण केले. 15 वर्षाचे वय असता त्या दिवसापासून तितकेच स्वल्पमात्र स्वास्थ्यवरी उद्योग केला. जे काही होतो रिसोर्सेस छोटे छोटे त्याच्यावर त्यांनी काम सुरू केलं, आपलं परिश्रम सुरू केले. आणि ही एक बुद्धी, हा विचार घट्ट घेऊन त्यांनी शरीर पाहिलं नाही, मन पाहिलं नाही, केवळ अमानुष पराक्रम केले. अमानुष म्हणजे चांगल्या अर्थी हा शब्द वापरायचा आहे किंवा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे कोणाचे जे आजपर्यंत कोणी केले नाहीत आणि पुढेही कोणाच्याने कल्पवेना, याचे स्वांगे केले. हे स्वतः केलं त्यांनी. तुम्ही कल्पना नाही करू शकणार असे पराक्रम शिवछत्रपतींनी केले. मनुष्य परीक्षेने नूतन सेवक नवाजून योग्यतेनुसार वाढवून महत् कार्योपयोगी करून दाखवले. किती खरं आहे. शिवछत्रपतींच्या सरदारांची तुम्ही नावं जर उचललीत
तर गाजलेल्या घराण्यातला एकही माणूस नाही. कान्होजी जेधे बांधल सोडले तर. कंकांचं घराणं पूर्वी नाव कोणी ऐकलं नाही. तानाजीराव मालुसरांचं घराणं नाव कोणी ऐकलं नाही. ही दोन पटकन डोळ्यापुढे येणारी नाव. अनेक अनामिक घराणी स्वराज्याच्या कार्यात खर्च झाली. तेच पंत म्हणतायत की मनुष्य परीक्षेने केवळ त्या माणसाला माणसं ओळखायची दैवी देणगी होती. मनुष्य परीक्षेने नूतनच सेवक नवाजून, नवीन माणसं आलेली त्यांना नावाजून, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाढवून त्यांच्याकडून प्रचंड मोठी कामं करून घेतली या राजाने. एकाच एक असाध्य असताही स्वसामर्थ्ये सकलांवरी दया करून एकाचा, म्हणजे हे माणसं किती सांभाळायला लागली की ही माणसं प्रत्येकाचे इगोज आहेत की. हे जी मोठी माणसं छत्रपतींच्या छत्राखाली उभी आहेत त्यांचे वैयक्तिक इगोज आहेतच. तर एकापासून एकाच उपमर्द होऊ न देता एकरूपतेने वर्तवून त्या हातून स्वामी कार्य करून घेतले. त्यांना सांभाळून त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणे वागून एकमेकांना फिजिकल ट्रॅक्शन होणार नाही ह्याची काळजी घेऊन राजाची जी विजन आहे, हा टीम लीडर आहे माणूस. टीमकडनं कसं काम करून घ्यायचं याची नेमकी त्याला ठाऊक आहे, नेमकी जाण आहे. आणि एकापेक्षा एक, म्हणजे माझी अख्खी टीम लीडर म्हणून माझ्या विजनच्या मार्गाने चालायला हवी हे सांभाळून घेणं हे अतिशय कठीण आहे. पण शिवछत्रपतींनी हे नेटाने आणि अतिशय सुबक पद्धतीने केलेलं तुम्हाला आम्हाला दिसतं त्यांचा इतिहास वाचताना. पंतामात्य पुढे म्हणतात शिवछत्रपतींच्या विषयी की बुद्धी वैभवे आणि पराक्रमे, कोणाची गणना, कोणाला गिनतीत नाही घेतलं त्यांनी, कोणाची गणना करता कोणावर चालून जाऊन तुंबल युद्ध करून रणास आणलं, कोणावर छापे घातले, कोणास परस्पर कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरियात शिरवून मारामारी केली, कोणाची एकांगी करून एकट्याला घेऊन कोपऱ्यात घेऊन हाणला त्याला, एकांगी करून पराभविले, कोणाशी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोणास आपले दर्शनास आणले, कोणास परस्परे दगे लावले, दगे करविले. जे कोणी इतर प्रयत्न, ह्या सगळ्या प्रयत्नांनी जर कोणी आकळत नसेल, कोणी ताब्यात येत नसेल, कोणी शरण जात नसेल, तर त्याच्या देशात जाऊन जबरदस्तीने स्थळ बांधून पराक्रम गाजवून त्याला हाणलं. अख्खा इतिहास या वाक्यामधून तुमच्यापुढे उभा राहतो दुर्गांचा आणि शिवछत्रपतींचा. हे करताना, हे सगळं बोलताना, हे वाचताना, हे डोक्यामध्ये एक गोष्ट असते की हे दुर्गांच्या आश्रयाने हे सगळं झालेलं आहे. तो पुढे म्हणतात की जलदुर्गाश्रयित होते, त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभविलं. उत्तम उदाहरण जंजिऱ्याचं आणि सिंधुदुर्गाचं. अख्खी पश्चिम किनाऱ्यावर अख्खी रांग उभी केली जलदुर्गांची. जिथे तुम्हाला मासेमारीला देखील इंग्रजांचं आणि सिद्ध्याचं दस्तक घेऊन समुद्रात जायला लागत होतं, तिथे मराठी आरमार उभं राहील. हा पराक्रम हे जलदुर्गांच्या कारणामुळे शक्य झालं. दुर्ग शिवछत्रपती त्या दिवशी म्हटलं, आजही म्हणतो, दुर्ग हे शिवछत्रपतींच्या आयुष्यातनं जर तुम्ही काढून टाकले काही दिसत नाही पुढे. दुर्घट स्थळी ते म्हणजे प्रवेशले. अर्थ काय याचा की जैसे ज्या उपाये जो शत्रू आकळावा तो शत्रू त्या उपाये पादाक्रांत करून भडभडून येतं. हे बोलताना की सालेरी या हिवंतापासून तो चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसीच जलदुर्गे व विषमस्थले हस्तगत केली. 40,000 पागा, 60,000 शिलेदार, 2 लक्ष पदाती म्हणजे 3 लाख सैन्य झालं, कोट्यावधींचा खजिना, तैसेच उत्तम जवाहीर,
सकल वस्तुजात संपादिल्या. 96 कुलीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. यजन याजनादी कर्मे षटकर्मे धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून वर्णविभागे चालवले. तस्करादी अन्यायी जे होते, पुंड, पाळेगार, फितूर यांचे राज्यात नाव नाहीसं केलं. देशदुर्गादीस बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविलं. केवळ कोणता काही थराला जातात बोलायला की केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. हे राज्य कसं जे उभं राहिलं, 250 वर्ष गाजलं, देशाचा इतिहास बदलला. की औरंगजेबासारखे महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न करून दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते राज्य. दुर्गांना किती अनन्यसाधारण महत्व होतं. दुर्गांची व्यवस्था शिवकाळामध्ये किती आखीवरेखी होती, किती नेटकी होती. दुर्गांचा वेगळा विभाग नव्हता. कौटिल्याने देखील सांगितले दुर्ग हा राज्याचा भाग आहे, तो त्याचा वेगळा डिपार्टमेंट नाही. दुर्गांचं शिवकाळातही दुर्गांचा वेगळा विभाग नाही. नवीन दुर्ग बांधायचं असेल तर बांधकाम खातं आहे, इमारत खातं आहे. दुर्ग हा शिवकाळामध्ये त्यांच्या जीवनाचा, रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. असं म्हटलं तर ते जास्त श्रेयस्कर असेल. पंथमात्य म्हणतात की दुर्गांच्या संरक्षणाचं जे कार्य आहे, दुर्ग आहे असलेले दुर्ग राखण्याचं, दुर्गांचं संरक्षण करण्याचं जे कार्य आहे हे अतिशय अवघड आणि त्यांचा शब्द आहे थोरल्या जबाबदारीचं काम. किती नेमके शब्द वापरले ना. त्याच्या 2 शब्दात त्यांनी अख्खा आभास उभा केला आहे तुमच्याकडे की थोरल्या जबाबदारीचं काम आहे. दुर्गांच्यावरील अधिकाऱ्यांनी फितुरी केल्यामुळे किंवा शत्रूने आक्रमण केले असता नामर्दी दाखवल्यामुळे दुर्गास जर दगाफटका झाला तर ते स्थळ नाही, तेवढा दुर्ग राज्यातून जात नाही, तर त्या दुर्गाच्या प्रभाव क्षेत्रामधला जो महसुली प्रदेश आहे तो गेला राज्यातून. मगाशी मी म्हटलं दुर्ग केंद्रित राज्य पद्धती. नुसता डोंगर गेला नाही. पुरंदर जाळून टाकला परिसर. पुरंदर जिंकला पण मिळालं काय परिसरामध्ये? सबंध जाळून गेलेलं होतं. शाहिस्तेखान 3.5 वर्ष राहिला मग पुण्यामध्ये. सबंध परिसर जाळपोळ करून टाकली होती. हा भाग जो आहे, कारण नुसती जाळपोळ नाही, माणसं उठतात. ते माणसांनी वसवलेली जी शेतं असतात, भातं असतात, त्यातून मिळणारा राज्याचा सारा कमी होतो. अर्थव्यवस्था पुन्हा ठेंगा दाखवते तुम्हाला. त्याच्यामुळे तेवढा राज्यातून गेला प्रदेश ही भावना प्राथमिक होती. त्याच्यामुळे तुम्हाला मराठे जे आहेत ते दुर्ग लढवताना चिवट डोंगळ्यासारखे दुर्गाला चिकटून असलेले तुम्हाला दिसतात. त्याचं कारण हे आहे, पैसा गेला, उत्पन्न गेलं राज्याचं, आपण 4 पावलं मागे आलो. आणि त्याच्याशिवाय तो दुर्ग हातातनं गेला तर आजूबाजूच्या दुर्गांनाही त्याचा फटका लागण्याचा संभव असतो, उपसर्ग होण्याचा संभव असतो. आणि ज्यांनी भ्याडपणामुळे, ज्यांनी नामर्दी दाखवल्यामुळे दुर्ग स्वाधीन केला, ती वृत्ती, ती लागण इतर दुर्गामध्ये होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते दुर्ग, तेवढा प्रदेश शत्रूच्या हाती जाण्याची शक्यता असते, बळावते. हा विचार याच्या मागे होता. ही गोष्ट सामान्य नाही, ही साधीसुधी गोष्ट नाही. त्याच्यामुळे त्याची जपणूक, त्या दुर्गांची जपणूक प्रशासनाने करायला हवी, असं या धोरणांचं मत होतं. शिवकाळामध्ये दुर्गांची, मगाशी मी म्हटलं तसं की दुर्गांची जबाबदारी 2 अधिकाऱ्यांच्यावर असायची, सबनीस आणि हवालदार, कारखानीस आणि हवालदार. तर त्यातला एक मुलकी, एक लष्करी, अशी त्याची मांडणी. आज्ञापत्रात पंथमात्य म्हणतात की शरीरात जैसा प्राण
तैसा हवालदार म्हणजे दुर्गाचा प्राण. किती जबाबदारी असेल त्या माणसावर. तो जर नेटका नसेल तर मग अशा अधिकारी जर नेमायचा असेल तर ती काळजीपूर्वकच तेवढी नेमणूक व्हायची. हे अधिकारी नेमताना हे म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांनीही ह्याच्यातनं धडा घ्यावा असं हे आहे. हे अधिकारी नेमताना ते पक्षपाती किंवा कुणाचे मिंधे नसावेत हे बघितलं जायचं. कुणाच्या आग्रहाखातर त्यांची नेमणूक व्हायची नाही. अरे माझा माणूस आहे जरा घे सांभाळून, नाही चालणार. ही माणसं नामवंत कुळातली असायची. राजाचा आणि राज्याचा आब राखणारी असायची. कुटुंबवत्सल असायची. विश्वासू असायची. सतत उद्योग करणारी, निरंतर उद्योगी असायची. लालूच नसणारी असायची. दिल्या कार्याशी, राजाने जे कार्य दिलं आहे त्या कार्याशी प्रामाणिक असलेली असायची. मग जीव गेला तरी चालेल. या सगळ्यांना सांभाळून घेत हा जो दुर्ग आहे ती धन्याने त्याची ठेव माझ्यापाशी दिलेली आहे असं मनात धरून दुर्गाचं जीवापाड रक्षण करणारी कायदे कानून दिलेले आहेत. त्यात तिळभरही अंतर न पडणारे आणि नेमलेली कामं करण्यात तत्पर अशीच हा त्यांचा CV असायला पाहिजे. हा त्यांचा रिझ्युमे असायला पाहिजे. या पद्धतीचं पारखून प्रूव्हन असलेली ही माणसं असायला पाहिजे. हा जो हवालदार आहे, शरीरात जसा प्राण तसा हवालदार म्हणजे दुर्गाचं. काय सुंदर वाक्य आहे. यांच्या मदतीला सबनीस असायचा. हा सेनालेखक आहे. कारखानीस असायचे. मग आता गेल्या वेळेला मी म्हटलं जे 18 कारखाने असायचे त्यांचे खाते प्रमुख असायचे. राज्यव्यवस्था आपण गेल्या वेळेला मी म्हटलं की 18 कारखान्यांच्या मध्ये ही विभागली गेलेली असायची. ही 18च्या 18 कारखाने सगळ्याच किल्ल्यांच्यावर असतील असं नाही. आता कर्नाळ्यासारखा चवाळभर लांबी रुंदीचा किल्ला आहे. तिथे काही 18 कारखाने तिथे 18 माणसं राहायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे जे मुख्य किल्ले आहेत ज्यांचा विस्तार मोठा आहे, विस्तारापेक्षा मोक्याच्या जागेवर आहे, अशा दुर्गांच्या मध्ये ही सगळी खाती कार्यरत असायची. गड बघून, त्याचा आवाका बघून असा शब्द आहे. मग त्याच्यानुसार ही खाती तिथे ठेवली जायची. 18 कारखान्यांपैकी जे गरजेचे आहेत ते तिथे ठेवले जायचे. या कारखान्यांचे वरचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी पाहतो. हे जे सगळे अधिकारी आहेत हे धन्याने आखून दिलेल्या मार्गाने चालणारे. धन्याचं जे म्हणजे राजा जो आहे, धनी जो आहे, त्याच्या राज्यविषयक ध्येय असलेले विसंगती नाही. तो माणूस तिथे फेकला जायचा बाजूला. मी मगाशी जे म्हटलं टीम लीडरचं जे व्हिजन आहे त्याच्या बरोबर पावलावर पाहून तो सांगेल ते व्हिजन शेअर करणारी माणसं, अशीच माणसं तिथे कामावर ठेवली जायची. त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट काहीही नसायचे त्याच्यामध्ये. वेस्टेड इंटरेस्ट असलं की संपलं, सरकार गडगडलं. परत हे स्वतः नव्हे तर स्वामी कार्य जे आहे ते इतरांकडूनही यथास्थित करून घेणारी माणसं. कामाच्या बाबतीमध्ये कुणाचीही भीडभाड नाही. आणि एबल ॲडमिनिस्ट्रेटर असा जो शब्द इंग्रजीमध्ये आहे किंवा अत्यंत कुशल असे प्रशासक असलेली ही माणसं असायची. हा जो हवालदार आहे, हा जे सबनीस आहे, हा एक म्हणजे कारखान्याच्या वरचे अधिकारी जे आहेत ही या कॅटेगरीमधली माणसं असायची. हा बहुतेक मोठा किल्ला असेल, मोठा दुर्ग असेल तर तटाच्या किंवा म्हणजे आता राजगडासारखा आहे, राजगडासारखा किल्ला आहे. 4 माच्या 3 माच्या आहेत, बालेकिल्ला आहे. तर तिथे नोंदी आहेत की ह्या वेळेला अमुक अमुक तटसर नोंदवत होता, संजीवनीला अमुक अमुक तटसर नोंदवत होता म्हणून. तर बहुतेक किल्ल्याच्या एखाद्या भागाचा किंवा तटाच्या एखाद्या विवक्षित भागाचा अधिकारी असा तटसर नोंदवतो. हा एक अंदाज आहे, हे नेमकं कदाचित नसेल.